हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आम्ही आता चाललो आहे फिरायला. काल मालवण फिरलो. मी व्लॉग टाकला आहे, तुम्ही बघितलाच असेल मी अशी अपेक्षा करते. तर नसेल बघितला तरी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, प्लीज चेकआउट. आता आम्ही चाललो आहे वेंगुर्लेला. काल आम्ही अख्खं मालवण फिरलो. लेट्स सी काय काय करतो आहे. मी तुम्हाला क्लिप्स ॲड करेल, प्लीज बघा. बाय. मी तुम्हाला आता एका काकांना भेटवते ज्यांनी आम्हाला एवढे 3 दिवस लागोपाठ आमच्याबरोबरच असून आम्हाला एवढं सगळं फिरवलं. कोकण सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे आता एखादं मंदिर आहे, ते मंदिर कसं बनलं किंवा काय खाल्लं त्याचा इतिहास सुद्धा त्यांनी सांगितला. मी आता तुम्हाला त्यांना भेटवते. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव संदीप तांडेल, निवती मेडावरून तुम्ही. आणि तुम्ही किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करताय? मला जवळजवळ आता 11-12 वर्ष झाली. म्हणजे एकदम एक्सपर्ट. कोण हातच धरू नाही शकत. अजून सांगा. बऱ्याच पर्यटकांना इथं फिरवलंय, वेगवेगळे स्पॉट दाखवतो त्यांना, बऱ्याच जणांना माहिती करून देतो त्या जागेचं महत्त्व, त्या स्थळाचं महत्त्व, त्या देवस्थानचं महत्त्व. कारण नुसतं बघून एखादं स्थळ किंवा मंदिर चालत नाही, तर त्याचा पूर्व इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी किंवा त्याचं महत्त्व किंवा त्याचं लौकिकता पण जाणून घेतलं पाहिजे, तरच त्याचं महत्त्व अधिक आपल्याला कळतं. अशा बरेच ठिकाणं आम्ही दाखवतो. आज मी या रेडी म्हणजे जो प्रख्यात रेडीचा गणपती म्हणून आहे, द्विभुज गणपती म्हणून स्वयंभू गणपती आहे, त्या ठिकाणी उभा आहे. तो मी आता त्या ठिकाणी मी आलोय. त्या बाजूचा म्हणजे मंदिराच्या पश्चिमेकडचा समुद्र जो आपल्याला आता इथं दिसेल, तो तुम्ही पाहू शकता. हा तो समुद्र जे काका म्हणत होते तो. मग तुम्ही आता हे कन्व्हर्सेशन क्लोज कसं कराल, एंड कसं कराल? हा म्हणजे बोलायचं तर अशी आमच्या कोकणामध्ये बरीच पर्यटन स्थळं आहेत, बरंच बघण्यासारखं आहे, जे गोव्यामध्ये सुद्धा एवढं नाही आहे असं बघण्यासारखं आमचं कोकण आहे. तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या या ठिकाणाला. अवश्य या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या. वेगवेगळी संस्कृती आमच्या कोकणची जी काय आहे ती बघा. खाद्यपदार्थ म्हणा, फुलं फळं म्हणा, किंवा कोकणचे आंबा, फणस, केळी यांचा आस्वाद घ्या. फिरा, भटकंती करा आणि मनमुराद कोकणचा आनंद लुटा. एक कोकणीमध्ये काहीतरी एक लाईन होऊन जाऊ दे, किंवा काय म्हण किंवा काही तुम्हाला जे वाटेल ते म्हणा काहीतरी. आता आपले प्रख्यात कोकणातले नटवर्य, स्वर्गीय नटवर्य मच्छिंद्र कांबळे यांच्या भाषेतच सांगायचं झालं तर येवा कोकण आपला जसा. येस, थँक्यू. नमस्कार.
काय काका, आपण ह्या समुंदर हॉटेलला आलो तर तुम्हाला जेवण कसं वाटलं? एकदम फर्स्ट क्लास चांगलं जेवण होतं, दर्जेदार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आम्हाला पाहिजे होतं, ज्या पद्धतीचं आणि ज्या मेनूप्रमाणे तसं त्यांनी आम्हाला जेवण या ठिकाणी बनवून दिलं. खूप छान सुंदर जेवण होतं. त्याचप्रमाणे जेवणाची क्वालिटी पण चांगली होती आणि अगदी कमी वेळेत, म्हणजे असं नाही की अर्धा एक तास घालवला, लगेच त्यांनी ऑर्डर आमची फॉलो केली आणि आम्हाला जेवण पुरवलं. खरोखरच चांगलं हॉटेल आहे. तुम्ही अवश्य या हॉटेलला भेट द्या आणि या हॉटेलच्या इतर पदार्थांचा तुम्ही आस्वाद घ्या. म्हणजे आमच्यासारख्या जैन लोकांना पण हे हॉटेल चांगलं आहे. म्हणजे माझे मम्मी पप्पा कांदा लसूण खात नाहीत, त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. त्यांनी खरंच बनवून दिलं, आम्हाला खूप मदत झाली. नाही तर असं हॉटेल मालवण साईडला भेटणं खूप मुश्किल आहे, म्हणजे व्हेज भेटणं पण मुश्किल आहे. तर तुम्ही जैन सोडूनच द्या. सो थँक्यू, या हॉटेलला भेट द्या.